हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सो तुम्हाला माझी खुशी बघून आणि माझं कॅप्शन आणि थंबनेल बघून समजलंच असेल की आजचा व्लॉग कशाबद्दल आहे. सो फायनली मी खूप एक्सायटेड आहे, कारण फायनली आमची कुठली तरी ट्रिप ठरली आहे आणि ठरली आहे न कॅन्सल न होता. आज आम्ही आता थोड्या वेळात निघतोय. सो गाईज, व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आता पुढचा व्लॉग बघा स्किप न करता आणि भेटूया पुन्हा. बाय. तुम्ही बघू शकता मी निघाली आहे जाण्यासाठी आणि आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की हडपसरमध्ये भेटूया आणि तिथून कॅब करून जाऊया. सो गाईज, तुम्ही हे असा काहीतरी प्लॅन करताय आणि खास करून वेट एन्जॉयला जाण्यासाठी, तर तुम्हाला ही माहिती करायची आहे तिथलं मॅनेजमेंट कसं आहे, तिथे एकाचा खर्च किती येतो, तर ते मी पूर्ण माझ्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. बसते मागं का पुढे बसते? कुठं पण चाल जाऊ मागं. चालते ती इथं बसून होते ना आमचं. पहिला जस्ट तू बस पुढं. हां, घे मागं. OTP सांग बा. काय माझं केसांना क्लचर बघ केवढा लागतो. ऐका ना दादा, ज्या साईडने ट्रॅफिक नसेल ना तिकडनं घ्या. तर आम्ही दुपारी 12 ते 12:30 ह्या दरम्यान निघालो होतो. जर तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही, मला वाटतं जेवढं लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जा. निदान 10 किंवा 11 वाजता जरी पोचलात तरी काही हरकत नाही आहे, कारण तेवढ्या राईड्स तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल आणि तेवढ्या वेळ तुम्हाला एन्जॉय करता येईल. कारण 6 वाजता हे क्लोज होतं. जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर 8 वाजता क्लोज दाखवतं, पण सध्या तरी 6 वाजता क्लोज होतं. सो माझ्या माहितीनुसार तरी आत्ता सध्या 6ला क्लोज होतं आहे, पण काही दिवसानंतर जर अजून उन्हाळा वाढला तर ह्याचा टायमिंग वाढू शकतो असं मला वाटतंय. सो त्या अगोदर थोडीशी चौकशी करा आणि त्यानंतरच तुमचं प्लॅनिंग ठरवा. सो फायनली आम्ही पोचलो होतो. वेट एन्जॉयच्या गेटच्या खूप जवळ होतो. मला हडपसरवरून 2 तास लागले तिथपर्यंत जायला. तुम्ही तुमचं डिस्टन्स चेक करून त्याप्रमाणे तुमच्या वेळेनुसार निघू शकतात. मी जायच्या आधीच खूप कंटाळलो होतो, ते पण निवांत प्रवास करून पण. आणि आम्ही सगळे झोपीत असताना, आम्हाला लोकेशन माहिती पण असताना कॅबवाल्यांकडून लोकेशन चुकीचं पडलं आणि आम्ही एका गावात गेलो. सो त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ जास्त लागला जायला. हे जे शॉप बघतायत हे असे खूप शॉप गेटच्या बाहेर आहेत, जे स्विमिंग कॉस्ट्यूम आपल्याला चीप प्राईजमध्ये, म्हणजे ठीक आहे नॉर्मल प्राईजमध्ये देतात आपल्याला. आणि जर आपण आतमध्ये गेलो तर रेंट खूप जास्त आहे. सो त्यापेक्षा आपला जो स्विमिंग कॉस्ट्यूम असेल, थोडक्यात काय तर आपलं जे नाईट ड्रेसेस असतात तशा टाईपचं फॅब्रिक लागतं पाण्यात जाण्यासाठी. आणि आपल्याला जीन्स वगैरे हे अलाउड करत नाही, तसं आपल्याला कुठल्याच पाण्यातल्या राईडला किंवा पाण्यात जायला अलाउड करत नाही. सो त्यापेक्षा एवढे पैसे घालवण्यापेक्षा मला वाटतं आपण आपलं स्विमिंग कॉस्ट्यूम किंवा एक नाईट ड्रेस टाईप ज्याचं फॅब्रिक जीन्समध्ये नसेल ते आपण सोबत ठेवू शकतो. आणि आमचे कपडे नाही घालू शकत का? ती ब्लू वाली काय आहे मला माहिती आहे, वॉटर पार्क क्लासेस करतात. म्हणजे ह्यांचा बिझनेस चालवायला पाहिजे. काय नाही घालतोच इकडे वॉटर पार्क. त्यांना भांडण घालू नाहीच होण्याचं पैसेच नाही, तुम्ही घेऊन देतो. बसल काही एक्सेल गाडी छोट काय नाही. पेमेंट अजून काय पाहिजे का? मोबाईल कव्हर वगैरे काय नाही. किती झाले त्याचे दादा? किती झाले? 250 झाले. 200 झाले ना? 100 200 झाले ना दादा? 200 नाही होणार का? 100 वाली 300 रुपये तर भाडं आहे फक्त. आपण त्याच्या 50 रुपये कमी मध्ये तुम्हाला डायरेक्ट विकत देतो. 50 घ्या की कमी, त्याला काय? इकडे डायरेक्ट 100 वाली व्हायरल शॉर्ट्स होते बघा. घ्या. मागे काय करताय? मागे युट्यूबर आहे. तुम्हाला क्वालिटी पण पाहिजे, असं कसं काय होईल? क्वालिटी नाही पाहिजे रे मला. एक दिवस 220 250 करा. करा, नाही तर मग परत करायला लागेल. कमी नका करू. बरं जाऊ दे, 220 करतो. 230 करा. एक करवाय भाऊ जास्त डोकं खात बसले उगाच 10 रुपयासाठी. तेव्हा असं आपल्याला पण बनवू शकतो. घे मग तुझं आम्ही चाललो मागा. 220. मासे लागले तर याच्या हातीला
बघ इथे 80 रुपयाला टी शर्ट आहे. जाऊ दे चल. जाऊ दे की आलो इथे. जाऊ दे की एवढं काय आहे यार. वॉटर पार्क बंद होईल. इथून काय इथून काय तिकडून काय मग तिकडून पण एक्झिट आहे. तोंड बघ त्याचं माकडासारखं. सो अशी काही कोण कोण काय काय मस्करी करत आम्ही गेट नंबर 3कडे चाललो. जर आपल्याला गाडी पार्क करायची असेल, स्वतःची आपल्याकडे गाडी असेल तर गेट नंबर 3ला जावं लागतं. जी एंट्रीला गेट आहे त्या गेटने आपल्याला अलाउड नाही आहे आणि त्यांची प्रायव्हसी आपल्यामुळं खराब व्हायला नको. जस्ट मस्करी चालली होती पण तरी पण खराब व्हायला नको म्हणून मी त्यांचा फेस ब्लर केला. पिकअप म्हणजे ड्रॉप करून अरे काय राव आता तिथनं आलो. थांब थांब 1 मिनिट. काढ घे. आता जाऊ दे की इथून आता परत कसं गेट जाऊ. नंबर किती आहे हा? मग तिथं 3 नंबर त्यांनी सांगितलं. 3 आम्ही नंबर असंच फिरायचं का दिवसभर इकडे? मला ड्रॉप करायचं असेल तर सेकंड नंबर गेटला तुम्हाला उतरायला लागतं. मग त्यांना तिथं विचारता येत नाही का? ते पुढं 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 पाठवतात. ते अर्धा तास झालं इकडे इकडे फिरतोय आम्ही. समोर सांगा आम्हाला ड्रॉप करून द्या. बरं, आता त्यांना एवढं विचारायचं जाऊ काम दे आहे ना, का? मी आम्हाला जातो सांगायचं म्हणजे. स्वप्न पडलंय आता. मला आतमध्ये पार्किंग द्यायचं असेल तर गाडी आपण जाऊ शकतो. भिकारी आहेत सगळे इथले. तुम्हाला इथे सोड तुम्ही इथून जा पाहिजे. आता काय करता दादाला राग. नाही 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 तसं नाही, रागाचा विषय नाही. चल जाऊ इथून. काय नाही. लय लांब आहे रागाचं का? काय आहे त्याचं? थांब आता त्यांना जायला कुठनं रोड आहे दादांना? ते म्हणजे कसं असतं मी तुम्हाला सांगतो ना, त्याच्या मागची आयडिया कशी असते की लुटायचे धंदे असते. म्हणजे आता तेवढे सो 50 पूजा 100 आणि करतायत. गाडीवाले दादांचं एवढं चिडायचं कारण असं की गेट नंबर 2 वाल्यांनी आम्हाला विचारलंच नाही की तुम्हाला ड्रॉप करायचे का तुम्हाला पार्क करायचे, काहीच नाही. त्यांनी आम्हाला डायरेक्ट गेट नंबर 3ला पाठवलं. त्याच्यामुळे आम्ही गेट नंबर 3ला गेलो. पण ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं किंवा विचारायला हवं होतं की तुम्हाला ड्रॉप करायचे का पार्किंग करायचे. सो त्यामुळे आम्हाला परत गेट नंबर 3 वरून 2ला जावं लागलं. ड्रॉप करायचे दादा ते म्हणला इथे जाय. आता तिथला दादा बोलतो इथे जाय, इथे ड्रॉप करून तिकडून जाय म्हणे. नाही तर आम्हाला पार्किंग नाही हा, करायची. मग तेच आता आम्ही काय दिवसभर फिरायचं काम करा, का? गाडीत ते बसा. काय म्हणला इथं जा इथून जा. मग तुम्ही काय बोलताय तिथून जा. अहो दादा उशीर होतोय आम्हाला. ड्रॉप करायचे हो, गाडी जाणारे परत नाही, लावायची नाही, नाही. नाही, आहे का तुमची अशी सर्व्हिस वेट दिलेली? एन्जॉयच्या मालकाला बोला आमचे पैसे माघारी द्या म्हणा सगळे. आम्ही इथं जेवण बिवून घरी जात आहोत. अरे मी इथं सोडतोय आणि जातोय रे बाबा. जायचे हो गाडी ऐकते का? आम्हाला तिथं सोडून दे फक्त. इथं सोडून मी गाडी जाणारे परत, गाडी लगेच जाणार. गाडी पार्क नाही दादा, आपली टॅक्सी आहे. मी ड्रॉप कर. नाही तिथं सोड. अहो मी चलत नाही जाऊ शकत. माझ्या पायाला लागलं. आम्ही जातो. सो फायनली लास्ट त्यांनाच रिअलाईज कळलं म्हणजे त्यांना की आपण काय करायला हवं. आणि फायनली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथून जाऊ शकता. आणि मग आम्ही बॅग्स वगैरे काढल्या आणि आतमध्ये जायला फायनली निघालो. आता आपण एंटर केले, हे पहिलं एंट्री गेट आहे जिथून फक्त आपण आतमध्ये आलो आहेत. आता इथून पुढे खास वेट एन्जॉयचे एंट्री चालू होईल कारण ह्या आधी जी आपण एंट्री केली इथे पार्किंग वगैरे आहे आणि आम्हाला खूप छान वाटत होतं. हा इन्सिडेंट सोडला तर बाकीचं सगळं छान वाटत होतं पण ऊन जास्त असल्यामुळे आम्ही थांबू शकत नव्हतं. आता फक्त कधी पाण्यात जाईल असं वाटत होतं. नंतर जेव्हा थोडंसं पुढं चालत येतो तर आपलं वेट एन्जॉयला एंट्री करायच्या अगोदर एक चेकिंग होतं. त्याच्यामध्ये आपली बॅग चेक केली जाते, आपल्याकडं कुठलं स्मोकिंगचं काय आहे का किंवा आपल्याकडं कुठल्या वस्तू माचीस चाकू अशा गोष्टी आहेत का, आणि त्या असतील तर आपल्याकडून काढून घेतात किंवा आपल्याला पण एंट्री देत नाही. सो ते चेकिंग चालू होतं. तर तुम्ही बघितलं आपण वेट एन्जॉयची जी कमान आहे त्याच्या आतमध्ये आल्यानंतरनं हे काही शॉप्स आहेत, काही कॅफे आहेत, काही पेड करून खेळायचे गेम्स आहेत आणि तिकीट काउंटर पण आहे. आणि त्यातलं जे आम्हाला खूप जास्त आवडलं होतं ते म्हणजे हे हॉरर हाऊस. हॉरर हाऊस बघितल्यानंतर म्हणजे आम्ही आतमध्ये नाही गेलो पण हे बाहेरूनच बघितलं कारण आम्हाला आयडिया होती आतमध्ये काय असणार आहे. सो आम्ही बाहेरूनच बघितल्यानंतर थोडंसं पुढं चालत गेलो. त्याच्यानंतर आम्हाला दिलं एक इन्फॉर्मेशन कार्ड आणि हाताला जो बँड असतो तो बांधला आणि आम्ही पुन्हा चालत निघालो. खूप डिस्टन्स आहे चालायचाच. सो आम्ही पुन्हा लोकेशन एन्जॉय करत चालत निघालो. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन होतं कारण दुपार झाली होती आणि आम्ही तरी पण मस्त छान लोकेशन एन्जॉय करत
बघत बघत पुढे चाललो होतो. तर गाईज मी तुम्हाला सांगते, तुम्हालाही जायचं असेल आणि तुमचं लो बजेट असेल तर तुमच्यासाठी ट्रेन हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण की ट्रेननी खूप लवकर पण पोचतो आपण आणि त्याचं तिकीटही कमी असतं. त्याच्यामुळे आपण वेळेत जाऊ आणि वेळेत एन्जॉय करून परतही येऊ शकतो. आता तुम्हाला वाटेल हा ऑप्शन आम्ही का नाही वापरला, तर ॲक्च्युली आमच्यात एक जण आजारी होतं, त्याच्यामुळे आम्हाला ती रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे आम्ही कॅबने आलो. सो तुम्ही ट्रेननी बेस्ट आहे. ट्रेननी तुम्ही डायरेक्ट लोणावळा आणि लोणावळ्यातून काहीतरी 20-21 रुपयांनी बस तिकीट आहे माझ्या मते आणि तिथून आपण वेट एन्जॉयपर्यंत येऊ शकतो. पण चालत पुढं आल्यानंतर ना असं नाही की चालत येताना बोर होतं, नाही होत. आपण फोटोज वगैरे काढत येऊ शकतो, त्याच्यामुळं आपल्याला काही बोर होणार नाही. सो लेफ्ट आणि राईट साईड अशा दोन्ही साईडला राईड्स होत्या. आम्ही पहिल्यांदा लेफ्ट साईडला गेलो आणि तुम्ही बघू शकता ही होती आमची फर्स्ट राईड. पेशंट आमच्यातली जी पेशंट होती ती सोडली तर आम्ही सगळ्यांनी ही राईड केली आणि खूप जास्त एन्जॉय केली. आणि आम्हाला राईड चालू असताना मोबाईल अलाउड नव्हता, सो त्याच्यामुळे आम्ही मोबाईल घेतला नाही. सो याच्यामध्ये वरनं करंट असतो आणि कोणाला बॅक पेन, हेड पेन किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर ते हे राईड करू शकत नाही. हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितल्यानंतरनं ती गाडी कशी चालवायची हे पण आम्हाला सांगितलं आणि आम्ही ही राईड खूप एन्जॉय केली. आणि ही राईड केल्यानंतर मला माहिती नव्हतं की मी पुढची कुठलीच राईड करणार नाही आहे. कारण मला हाईटची पण भीती वाटते आणि मी 2 वेळापेक्षा जास्त गोल पण कंटिन्यू फिरू शकत नाही. सो हा माझा विकनेस खरं तरी इतका सांगायला नाही पाहिजे, पण हा माझा विकनेस आहे. सो मी कुठलीच ह्याच्यानंतरनं राईड केली नाही, पण जी फर्स्ट केली ती खूप जास्त एन्जॉय केली. आणि नंतर आम्ही छान सगळ्या राईड्स बघत होतो. काही ओपन होत्या, काही राईड्सजवळ कोणीच नव्हतं, म्हणजे आपण त्यांना विचारायला पण कोणी नव्हतं की बाबा कोणी ही राईड चालू आहे का नाही. सो असं आम्ही चेक करत नेक्स्ट राईडवरती गेलो, जी एकदम बेस्ट होती. म्हणजे ती बघतानाच खूप छान वाटत होती आणि मी बघूनच खूप जास्त एन्जॉय केली. ते खाली घ्यायचं असेल ना बसल्यावर. मी जाते थांबून. आणि मयूरी बस नाही एवढं काहीच नाही. मस्त सगळ्यांना नाही नाही म्हणून सगळ्यांना राईडला पाठवला आणि जी आजारी होती आम्ही दोघे, आरू आणि मी, बाजूला थांबलो आणि मला ही राईड बघायची होती. सो मी पहिल्यांदा त्यांना विचारलं की ही राईड कशी आहे. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा खूप स्लो जाणार आहे आणि त्यानंतर ना थोडीशी फास्टमध्ये जाणार आहे. सो आम्ही ही राईड बघायला तिथे असं थोडंसं उंचावरती जाऊन आपण तिथं थांबून बघू शकतो किंवा शूट करू शकतो. सो मी तिथे हे शूट करायला गेले. जण हे बसलेत, ही एक बोट आहे आणि जी बोट पहिल्यांदा खूप स्लोमध्ये गेली आणि नंतर खूप फास्टमध्ये आली. आणि ह्याचं पाणी जर 2 मजली बिल्डिंग असेल तर तेवढं पाणी उडेल, तेवढं ह्याचं पाणी उडालं आणि हे सगळे मस्त ओले झाले. आणि आम्ही त्यांना चला आता दुसऱ्या राईडसाठी जायचं म्हणून खाली घ्यायला गेलो तर ह्यांना सेकंड राऊंडही हवा होता. आणि त्याच्यानंतर पूजाची काय रिॲक्शन आहे आणि बाकीच्यांची काय आहे बघा. परत अजून पाहिजे तुम्हाला. खूप छान आहे. नको परत चालली स्वतः. तर ह्यांचा सेकंड राऊंड पूर्ण झाला आणि आम्ही पुन्हा निघालो. तुम्ही बघू शकता आम्ही एवढं वरती थांबलो होतो तरी पण सगळं ओलं झालं. म्हणजे ह्याचा अर्थ एवढं सगळं पाणी उडालं होतं आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केलं होतं. सो ही आता तुम्ही बघताय ही जी थर्ड राईड आहे ह्यासाठी 1 जण मायनस झाला आणि फक्त 3 जण ह्या राईडला गेले. आणि ही राईड खूप डेंजर वाटत होती तरी पण हे सगळे बसले होते आणि ह्यांचे फेसेस तुम्ही बघू शकतात. खूप बोर झाले होते कारण खूप वेळ त्यांना वेट करावा लागला होता. सो चला ही राईड चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की पर पर्सन किती तिकीट आहे. सो गाईज पर पर्सन तुम्हाला इथे 1000 रुपये म्हणजे 1000 रुपीज असं तिकीट आहे. आणि लहान मुलं असतील तर म्हणजे 18च्या पुढच्यांना 1000 रुपये तिकीट आहे आणि त्याच्या आतमधल्यांना म्हणजे लहान मुलांसाठी कमी तिकीट आहे. तिकिटामध्ये आपल्याला जेवण पण इन्क्लुडिंग आहे, जे की आम्ही केलं नाही ते तुम्हाला कळेलच पुढं.
पण लहान मुलांना जरी इथे खूप जास्त राईड्स नसतील तरी आपण वॉटर पार्कमध्ये त्यांना एन्जॉय करायला खूप काही आहे. आणि आपल्यासोबतही काही राईड्सला ते कम्फर्टेबल असतील, त्या राईड्स खूप हेवी नसतील तर आपण त्यांना तिथे घेऊन त्यांना एन्जॉय करू शकतो. राईडमध्ये खूप जास्त त्रास झाला सगळ्यांना, म्हणजे चक्कर वगैरे यायला लागली. पूजा तर म्हणजे रडायलाच लागली होती कारण तिला खूप जास्त त्रास झाला. सो आम्ही आता राईड थांबवल्या आणि आम्ही आता ठरवलं जर राईड्स करत बसलो तर वॉटर पार्कला जाईपर्यंत आम्ही कंटाळून जाऊ किंवा असं चक्कर वगैरे यायला लागली तर वॉटर पार्कला जायची पण इच्छा राहणार नाही. सो आम्ही आता फक्त राईड बाहेरून बघत बघत एन्जॉय करत वॉटर पार्कला गेलो. फायनली आम्ही चेंज केलं आणि ज्यासाठी आलो होतो म्हणजे वॉटर पार्क. सो फायनली आम्ही जिथे वॉटर आहे त्या पार्कमध्ये आलो आणि हा तुम्ही जो फर्स्ट बघताय हा पूल आहे आणि हे सगळे आतमध्ये जाऊन आपण एन्जॉय करू शकतो. सो इथे खूप थंड पाणी होतं त्याच्यामुळे आम्ही वेव पूल, आम्हाला समजलं की वेव पूल मागं आहे. सो वेव पूलमध्ये गेलो आणि आम्ही वेट करत होतो की कधी वेव चालू होतील आणि कधी म्युझिक चालू होईल, कारण आम्ही जस्ट चेंज करत असताना त्याचा टायमिंग संपत आला होता. त्याचा काहीतरी फक्त 1 तास टायमिंग असतो, त्याच्यामध्ये ते म्युझिक आणि वेव्स चालू होतात. सो इकडे ऊन पण होतं आणि एन्जॉय करायला पाणी पण होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे येऊन इथे बसलो. आणि बाकी तुम्ही पुढे बघायलाच आम्ही फक्त दात काढतोय, हसतोय, कोणी स्विमिंग करतंय, कोणी डान्स करतंय, कोण व्हिडिओज काढतोय, हे सगळं असं एन्जॉय आमचं चालू होतं. मग आम्ही एका कामासाठी थोडंसं ॲक्च्युली आम्ही मोबाईल बाजूला ठेवला होता आणि आकांक्षा आणि मी मोबाईल घ्यायला गेलो. सो तोपर्यंत म्युझिक चालू झालं आणि आमची एवढी एक्साइटमेंट वाढली. तुम्ही खास करून आकांक्षाची एक्साइटमेंट बघा की आता म्युझिक चालू झाले आणि आम्हाला डान्स पण करायचा होता आणि वेव्स पण एन्जॉय करायच्या होत्या. सो त्यासाठी आम्ही खूप फास्ट पळत गेलो आणि एन्जॉय केलं. सो तुम्ही हा जो वेव पूल बघताय जो नॉर्मली सायलेंट असतो, पण आय थिंक दिवसातून 2 ते 3 वेळा हा फक्त चालू होतो 1 तासासाठी. तेव्हा त्या लाटा आणि ते म्युझिक चालू होतं जे की आपण एन्जॉय करू शकतो. आणि मी वाचले की हा इंडियातला लार्जेस्ट म्हणजे खूप मोठा वेव पूल आहे. 6 वाजत आले आणि हळूहळू लोक पण कमी व्हायला लागले आणि पूजाला मी खूप फोर्स करून बोलून घेतलं आणि आम्ही तिच्यासोबत पण खूप जास्त डान्स एन्जॉय केला, तुम्ही बघू शकतात. आणि फोटोज वगैरे पण खूप काही काढले जे टाकण्यासारखे नाही आहेत पण काढलेत. आणि त्याच्यानंतर काय झालं ते तुम्ही बघा. अजून खेळू शकतो पाण्यात, आम्ही अजून कंटाळलो नाहीये. सगळे गेले, आम्ही दोघेच होतो, आम्हाला हाकलून बाहेर काढले. फायनली काय आमच्याकडे पर्याय नव्हता, मग एवढ्या शिट्ट्या वाजून बाहेर काढल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो. आणि कारण टायमिंग झाला होता, 6 वाजले होते, आम्ही चेंज केलं आणि बाहेर आलो तर हा मॅजिक शो चालू होता जो की आपण फ्रीमध्ये बघू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपण त्यांना पैसे गिफ्ट करू शकतो, म्हणजे थोडक्यात आपण त्यांना पैसे देऊ शकतो. तर तुम्ही हा पूर्ण मॅजिक शो बघा. नजदीक से जोर से ले जा उनका आंटी चांदी का था. लाव छू मुट्ठी बंद कर. स्टार्ट इधर से किया जाए कि इधर से किया, आपकी मर्जी से. फूंक लगाओ 3 बार मैडम को ऐसे रफ कर दीजिए. 1 2 3 जल्दी करो. सर जी आप इधर कर दीजिए 3 बार. ऐसे डरो नहीं, डरने वाला मैजिक नहीं. सर जी 3 बार इधर कर दीजिए. अरे अच्छे से करिए सर, मैजिक है. मैडम जी आप वहाँ कर दीजिए, लेकर आओ, जल्दी कर दो मैडम जी. फर्स्ट लाव छू, बहुत डेंजर स्मेल, यहीं रहने दूं कि हाथों में छोड़ दूं. नहीं आया सूर्यफूल पण ते आता नाही, वास कसा ताली नहीं बजा रहे हैं सर, ताली नहीं बजा.
क्या हो रहा है सर? बोलो सर जी क्या हो रहा है? मैजिक, ये लास्ट मैजिक है सर। मैजिक का कोई टिकट, कोई चार्जेस नहीं, मगर आप जैसे साहब लोग, मैडम लोग खुश होकर इनाम बख्शिश दे जाते सर। लेकर आओ कचरा नहीं, वही लेके आओ जो सर की चली गई है, वरना मैजिक की तौहीन हो जाए। मॅजिक शो नंतर ना आम्ही घरी जायला निघालो आणि वेट अँड जॉयमधून लिव्ह केलं. काही तिथंही जेवण होतं, पण आम्ही तिथे न थांबता आम्ही थोडंसं पुढं गेलो आणि तिथं जेवणासाठी थांबलो. आणि सगळे खूप कंटाळले होते, त्यामुळे मी कोणाचा काही रिव्ह्यू घेतला नाही आणि काही शूट पण घेतलं नाही, कोणाला काही डिस्टर्ब केलं नाही. आणि त्यानंतर ना आम्ही घरी गेलो. तर गाईज सगळ्यांनी मला माहिती मी त्यांचा रिव्ह्यू घेतला नाही, तरी त्यांनी एन्जॉय केले हे मी बघितले. पण तुम्ही हा आमचा व्लॉग एन्जॉय केला का? आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला ती माहिती देईल. आणि एका पर पर्सनचा तुम्ही 1,500 हा खर्च धरून जाऊ शकता जर तुम्ही ट्रेनने गेला तर. सो 1,500 तुम्ही वन डे ट्रिप किंवा वन डे हे पूर्ण एन्जॉय करू शकतात. तर गाईज पहिल्यांदा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. त्याच्यामध्ये माझे सगळे जवळचे लोक इन्क्लूड असणारे, इन्क्लुडिंग माय फॅमिली, फ्रेंड्स आणि सगळे काही. सो कदाचित तुम्ही त्याचा भाग असू शकाल. जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल किंवा तुम्हीही माझ्यासोबत हा एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांच्यासोबत हा तुम्हाला प्लॅन करायचा आहे त्यांना शेअर करायलाही विसरू नका. सो गाईज भेटूयात पुढच्या माझ्या स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.